सुंदर. अजून ज्यांचे 2 बॉक्स राहिले त्यांनी फक्त कार्यक्रम संपल्यानंतर घेऊन जा. आणि अजून एक मला थोडंसं सांगायचं होतं की हिंदू महिला सभेचे आमचे कार्यक्रम 75 वर्ष गेल्या वर्षी आमच्या नवरात्र महोत्सवाला पूर्ण झाली आणि 90 वर्ष संस्थेला पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गेल्या वर्षी आम्ही दर महिन्याला एक कार्यक्रम करत होतो आणि असाच भरभरून तुमच्यासारखा प्रतिसाद मिळत होता. आता आमचा हा महिला दिनाचा कार्यक्रम, आणि खरंच सांगू का, जेव्हा महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही ठरवतो तेव्हा पहिला फोन माझा शुभांगीताईला जातो, कारण इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांच्या ओळखी असतात आणि त्या इतक्या छान सगळ्यांशी बोलून इतकं छान तो कार्यक्रम घडवून आणतात. त्यामुळे खरंच प्रत्येक जण मला म्हणतं की एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एवढ्या बिझी ह्या तुम्हाला कशा काय एकत्र सगळ्याजण येऊ शकल्या, हे पूर्ण आणि पूर्ण श्रेय शुभांगीताईंचं आहे. आणि असे कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम आमचे हिंदू महिला सभेचे होतात. तर आता आम्ही पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम करतोय, पण आता एक कार्यक्रम ठरलाय म्हणून सांगते. कार्यक्रम असा की 15, 16, 17 मेला आम्ही जे 7 सभागृह आहे तर तिथे आम्ही खाद्यजत्रा, कोकणी पदार्थ म्हणा, हे महत्वाचं आहे, पण बाकी आम्ही गोष्टी ठेवणार आहोत त्याच्यामध्ये. शिवाय एक्झिबिशन, वेगवेगळ्या प्रत्येकाची जी कलाकुसर आहे त्याची एक्झिबिशन्स नेहमी भरतात तेही आहे. पण आमचं खरं वैशिष्ट्य असेल की कोकणी पदार्थ लाईव्ह तिथे स्टॉल्स असतील. तर आमची पेपरला नेहमीप्रमाणे जाहिरात येईल तशी जाहिरात येईलच, पण आत्तापासून लक्षात ठेवा की तेव्हा आपल्याला तयार राहायचं आहे आणि 3 दिवस ते आमचं एक्झिबिशन असणार आहे. तर त्यालाही ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांना कळेलच. आमच्याकडनं आता नंबर तुमचे आहेत सगळ्यांचे, त्यांना आम्ही कळवूच. पण त्या दिवशी सगळ्यांनी 2-3 दिवस या, आम्हाला भेट द्या आणि पुढच्याही आमच्या सगळ्या कार्यक्रमांना अशीच उपस्थिती असू देत. आजचा कार्यक्रम संपलाय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे की आधी कलाकारांना भेटायला येऊ नका. 2 मिनिटं फक्त संस्थेच्या आमच्या सगळे सदस्य आहेत त्यांना एक फोटो घेऊ दे त्यांच्याबरोबर, आणि ज्या आपल्या आजच्या प्रायोजक आहेत त्यांनाही ह्या सगळ्यांबरोबर फोटो हवाय. ते 2 फोटो झाले की तुम्ही ह्या कलाकारांना भेटायला येऊ शकता. मी हिंदू महिला सभेच्या सगळ्यांना वरती स्टेजवर आमंत्रित करते.